सो हाय गाईज, वेलकम बॅक टू द अमोल व्लॉग गाईज. सो नमस्कार, कशा आहात तुम्ही? सो खूप दिवसातून आपला व्लॉग येत आहे गाईज. सो कंटिन्यू करा. सो आता आलो आहे आता मावशीच्या इकडं. सो नवीनच शिफ्टिंग चालू आहे. सो मावशीच्या न्यू होममध्ये. सो आज बघू शकता घर न्यू हॉल आहे गाईज. पूजेचं सामान गाईज. सो न्यू हॉल आहे, चालू आहे गाईज अजून काम. बेडरूम गाईज, बेडरूम गाईज. हे बघा झाले गाईज का. लेट्स गो. सो त्यामुळे पूजामुळे होतं, त्यामुळे गाईज काही एवढं हे किचन. सो त्यामुळे पूजेला आलं व्हायचं. कंटिन्यू करा गाईज. नवीन आज प्लीज आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. आणि बाहेरचं व्ह्यू गाईज बघू शकता. बाहेर आपली ओल्ड बुलेट आणि एर्टिगा गाईज. हे टेरिस आहे गाईज. सो बघू शकता कसला भारी व्ह्यू आहे. बघा गाईज, एकदम नॅचरल व्ह्यू आहे. सो सकाळचे वाजलेत 11 गाईज. बघू शकता गाईज व्ह्यू कसला भारी. कंटिन्यू करा गाईज. अजून परत मंदिराचा पण लॉग येणार, सो याच्यातच जोडून टाकेन. सो कंटिन्यू गाईज. चलो गाईज. हाय गाईज, वेलकम बॅक टू द अमोल व्लॉग. सो चला गाईज, सो आज चालला आम्ही फिरून राहायला. सो चला कंटिन्यू करा. पुढे पुढे मुझे पे आए थे ना। हाँ उसके आगे गाईज फिरंग आहे. याचे दोन नारळ आहेत ना. कंटिन्यू कर. मी वाली तो काट साडी घेऊन जा दादा. इथं हे राहू दे. त्याला एक किलो ये दादा पुढे. चालेल. काय ताट काढून काय बंद करू का? मी देते पुन्हा तिथंच ना कसं टाके सो गाईज कंटिन्यू करा. आमचे कॅमेरामॅन प्रथमेश पवार आणि रितेश दादा, आमची मावशी गाईज. कंटिन्यू करा गाईज. चला गाईज, हे आमचं फिरंग आईचं मंदिर आहेच, बघू शकता. आमचं लहानपणी इथंच गेलेलं आहे गाईज. खूप लहानपणीच्या तर खूप आठवणी गाईज इथल्या. एक एक नक्की सांगायच. एकदम ओल्ड वाईफ असं मंदिर आहे गाईज. खूप शांतता भेटते गाईज इथं आलं की नक्की या. हे कुरकुममध्ये आहे गाईज. सो ॲड्रेस टाकानच नक्की आलं जाऊन. कधी कुरकुमला आलं तर नक्की फिरंग आहे, नक्की एकदा पाय पडून जा फॉर गुड वाईब्स. चला गाईज, हे आमचे दादा आणि कॅमेरा कंटिन्यू आहे.
गाईज मंदिर. सो इथे बघा खूप दिवसापासून चाललं होतं लॉक काढून मागच्या वेळेस पण आलतो पण लॉक काढायचं राहायला जायचं. सो कंटिन्यू करा. इथं लय वाजते व्हायचं. बघा जुन्या काळातले खूप प्राचीन काळातले आहे आमच्या इथलं एक रुकुमचं मंदिर फिरंगाईचं. रुकुमाई विठ्ठल. खूप प्राचीन काळातले आहेत. प्राचीन काळातल्या दगडांच्या या मूर्ती. कंटिन्यू करायचं बघा मंदिर. नक्की या कधी आले तर व्हायचं. एकदम ओल्ड वाईट व्हायचं. आणि पायथ्याला जायचं आमचं दुकान पण जायचं. सो कंटिन्यू. उत्तर बघायचं कसं आहे. कंटिन्यू करायचं. गाईज बघू शकता हा आमचा गाण्या. खूप लहानपणी बसणं आमच्या इथेच यायचं राहिलं. सगळीकडे नेऊन ठेवायचं चालू आहे. तू पण आहे ना आमचा रितेश दादा यायचं. मांजर पण यायचं बघू शकता. मावशी तू नको बघू तू पुढेच बघ. मी घेतोय तुला. धर दादा घेतो. धर ना दादा. काय धरून काय करू. कंटिन्यू करा. हा मंदिराचा आवार आहे गाईच बघू शकता. किती गोड व्हायचं. आणि इथं बाप्पाचं मंडळ पण आहे. सो बाप्पा पण आहे आतमध्ये. देवीचं देवाराचं व्हायचं मंदिर दाखवतो. खूप दिवसापासून चाललं होतं हा लॉक टाकन बघू शकता. मंदिर रंगाई मंदिर. बघायचं. सो नक्की गाईज बघा कसं वाटतं लॉक. आणि नक्की सांगायचं कारण की खूप दिवसापासून कारण की आमचं लहानपणीपासून आमचा जन्म ते इथंच झालं आहे. सो लहानपणीपासून इथंच आमचा आवार ते त्यामुळे इथं खूप आलो की खूप लहानपणीच्या आठवणी पण येतात. सो खूप आठवणी आमची इथं गायचं. आणि आमचं दुकान यायचं दाखवतो गायचं. कधी आला तर आमच्या आईकडून नक्की नारळ घ्या. ही आमची आई बघू शकता गायचं. कधी आला तर नक्की नारळ घ्या गायचं. हे आमचं दुकान आहे देवाच्या बाजूलाच आहे. झालं आहे दाखवून. आता वरचं मंदिर पण घेतो गायचं. सो कंटिन्यू अजून एक मंदिर आहे. सो ते वरचं मंदिर आहे.
आईचंच आहे गाईच. सो बघू शकता फिरंगा आईचं. सो चला आता वरती निवड द्यायची गाईच. चला अजून एक गाईचं निवड द्यायचं राहिलं. सो कंटिन्यू. याच्यात मी काय जास्त बोलणार तर नाही गाईच, कारण बोलण्यासारखं खूप आहे आणि ते हळूहळू मी बघन ट्रान्झिशन टाकन. पण बंद आहे का बोललंय. कंटिन्यू व्हायचं. आता चाललोय वरच्या मंदिरात निवड व्हायला. सो कंटिन्यू करावायचं. पिशवी आहे खिशात, आहे माझ्या खिशात बारके. पैसे टाकावं लागतं आधी. तू टाकणार आहे का? पोय नको. सो हे जायची आमचं फिरंगा आईचं दुसरं मंदिर आहे वरती. चला आवाज नसेल येत त्याच्यात. हाय गाईज, मला थोडा काम आलाय चढू चढू. हे बघच तर रितेश दादा. हा कंटिन्यू व्हायचं बघा. सो व्हायचं आमचं वरचं मंदिर फिरंगायचं बघू शकता गायचं. सो आज चालली आहे वटी चढवायला. बघायचं व्ह्यू कसला भारी आहे. बघायचं मावशी. आमचे फिरंगा आईचं जुनं मंदिर आहे गायचं. कंटिन्यू करायचं. सो चढवते आता. धरे ह्याच्या पूजे दिवशी कधी करू म्हणून आज करून टाकलं. होय समजतं. बरं झालं की उलट आत येऊ जा बरं. फक्त हे जेवणा पाय ठेवायचं. अरे देवा, पिठमिठाची पिशवी खालीच राहिली. लय होते मम्मी ते अजून आहे माझ्या बहिणीची बाई दोघीला बोलवलं म्हणलं आपण करून घेऊ स्वयंपाक. पहिलं पोचलं नारळ फोडला मग प्रवेश करून घातलं गॅसवर आणि मग पोहायचं. पूजा दिवशी तर खायचं यायचं नक्की. असं नाही हलवायचं. सिनेमॅटिक मध्ये काढते, जार मध्ये काढते. इथं आमची फिरंगा आईची पालखी असते. सो हेच आमचं जुनं मंदिर.
लहानपणीपासून खूप आलेलो आहे गाईज इथं. सो कंटिन्यू करा आणि आज नक्कीच दाखवतो. सो गाईज चला व्ह्यू पण दाखवतो. बघा गाईज व्ह्यू कसं आहे भारी. सो हा मंदिरापासून व्ह्यू आहे गाईज, बघू शकता गाईज मंदिरापासून व्ह्यू. सो कसा वाटला व्ह्यू नक्की सांगा. हे आमच्या फिरंगायचं मंदिर आहे वरचं. नक्की या तुम्ही पण आल्यावर नक्की एकदा. खूप म्हणजे खूप मन प्रसन्न होईल गायचं. इथं खूप मी इच्छा मागितली, माझ्या सगळ्या इच्छा A to Z पूर्ण झालेल्या आहे आणि सर्वांची इच्छा पूर्ण हो अशी मी इथं इच्छा पण केलेली आहे. सो वाईज कंटिन्यू करा. लॉक कसा वाटला नक्की सांगायचं. सो कंटिन्यू चला आता. चला गायच कंटिन्यू करा गायच. झालं आता आमचं तुमचा चौक गायच बघू शकता ना आमचा तो. चला गायच कंटिन्यू करा आणि आमची मावशी दादा